भोसरी विधानसभेमध्ये आहोत आणि देशाची निवडणूक लागलेली आहे आणि या देशाच्या निवडणुकीमध्ये आपल्या मनातला आपल्या पसंतीचा खासदार कोण असावा अशी जनतेकडनं आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत। जनतेकडनं त्यांची पसंती विचारून घेणार आहोत। यासाठी आपण जनतेकडे जाणार आहोत। तर आपल्याकडे 3 उमेदवार रिंगणात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं एकीकडनं आढळराव पाटील आहेत, तर दुसरीकडनं डॉक्टर अमोल कोल्हे आहेत आणि वंचितकडनं एक उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरवलेला आहे। आपली पसंती कोणाला असेल? शिरूर या आपला आढळराव पाटील। आढळराव पाटील, हां। का बरं आढळराव पाटील? त्यांनी काम चांगलं केलं आतापर्यंत। डॉक्टर अमोल कोल्हे गेल्या 5 वर्षे खासदार होते आपल्या लोकसभेचे, त्यांनी काम नाही केले का? काही नाही केलं आमच्यासाठी, काही काम केलं? काही नाही केलं, भोसरीमध्ये काही नाही केलं। अशा पद्धतीने आपण पाहतोय की शिरूर लोकसभेमध्ये ज्या भागामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कसलंही काम केलं नाही असे नागरिकांना सांगतात। काय वाटतं दादा आपल्याला शिरूर लोकसभेमध्ये? काय वाटतं आपल्याला दादा, काय वाटतं शिरूर लोकसभेमध्ये? आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांची लढत होणार आहे। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने देखील रिंगणात उमेदवार उतरवलेला आहे। आपल्याला आपली पसंती कोणाची? हे आपले आढळराव पाटील। डॉक्टर अमोल कोल्हे गेल्या 5 वर्षापूर्वी आपल्या इथं 5 वर्ष खासदार होते आणि त्यांनी चांगलं काम केलेलं अशी चर्चा आहे। मात्र तुम्ही म्हणतात की आढळराव पाटलांचं चांगलं काम आहे का? आढळराव पाटलांचं काम चांगलं आहे की? आढळराव पाटलांनी असं काय काम केलेलं आहे की त्याच्यात? नाही, भरपूर कामं केलेत त्यांनी चांगली। तुम्हाला कोल्हे दिसले का? भोसरीमध्ये दिसले का कधी? कोल्हे भोसरी काय काम केलं त्यांनी 5 वर्षामध्ये? कोल्हेंनी काहीच काम केलं नाही, काय तुम्ही सांगा की? अशी चर्चा आहे। नाही काम केलं, काहीच काम केलं नाही। ते राजा म्हणून 1 नंबर दिसतात, पण आमदार म्हणून नाही दिसत। राजा म्हणून 1 नंबर दिसतात, पण खासदार म्हणून त्यांचं काम काहीच नाही। बाकी तर तुम्हाला असं वाटतं की 5 वर्ष ते भोसरीमध्ये आलेच नाही असं? नाही, आम्हाला तर दिसलं नाही। काय सांगाल दादा? मी काय सांगणार, त्यांनी सांगितलं आढळराव मोदीच येणार। काय वाटतं तुम्हाला? अमोल कोल्हे देणार आपण। अमोल कोल्हेच येणार। काय काम केलेलं आहे अमोल कोल्हेने? काय होतं असं काय काम? काम कोणी खासदार कोणी असो, काम काय करायचं आपल्याला काय कळणार? अमोल भाजप कोल्हेंना कधी 5 वर्षात आपण भोसरीमध्ये बघितलं का? असं काय आठवण आहे का? आढळराव तरी कुठे दिसले? आढळराव कधी दिसले मला तर नाही. गेल्या 5 वर्षात आढळराव पाटील खासदार नव्हते आणि ते अमोल कोल्हे होते तेव्हा पण नाही दिसले. हे तर लहानपणापासून आहे मी. हा मुख्य बाजारपेठ देखील मानला जातो। बाजारपेठेमध्ये तरुणी, महिला आणि या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक देखील या बाजारात आलेले असतात। दादा काय सांगाल, काय नाव आहे तुमचं? हो बाबा, हे नाव काय तुमचं? आमचं काहीच नाही नाव। काय सांगाल मावशी, काय नाव आहे तुमचं? कशाबद्दल? नाव काय तुमचं? प्रणिता। आपल्या शिरूर लोकसभेमध्ये निवडणूक लागलेली आहे, देशाची निवडणूक आहे आणि यामध्ये 3 उमेदवार रिंगणात आहे मोठ्या ताकदीनं। तर आपली पसंती कोणाला असेल? कोल्ह्यांना असेल किंवा आढळराव पाटील असेल किंवा वंचित बहुजन आघाडी? कोणाला पसंती? आता आमच्याने तेवढी काही झाली नाही, डिस्कस झालं नाही आमचं अजून। झालं पण तुमच्या मनातला खासदार कसा असेल पाहिजे? नाही, आपल्याला काही तेवढं माहिती नाही। तुमच्या मनातला खासदार कसा असला? माझ्या मनात काहीच नाही ना अजून। आढळराव पाटील किंवा अमोल कोल्हे किंवा पर्याय मार्ग काय अजून? पण डिस्कसच आम्ही काय अजून केलं नाही तर काय सांगू। या ठिकाणी अनेक काही व्यापारी आहेत। दादा क्या नाम है अपना भैया? सगीर मंसूर। कब से यहाँ पे धंधा कर रहे हैं? यहाँ पे मैं धंधा कर रहा हूँ 4 साल से। 4 साल से। अभी चुनाव है अपने यहाँ पे, देश का चुनाव है और इसमें चुनाव में आढळराव पाटिल है, डॉक्टर अमोल कोल्हे है और एक वंचित बहुजन आघाड़ी से उम्मीदवार। ये 3 उम्मीदवार यहाँ पे बड़े हिम्मत से और ताकत से उतरे हैं। तो आपकी पसंदी किसको रहेगी? देंगे जो जिसका ज़्यादा वोट चलेगा उसको वोट दे देंगे। यहाँ पे देखो, अभी के खासदार थे, विद्यमान खासदार थे डॉक्टर अमोल कोल्हे है और उनके खिलाफ में गए 15 साल वो खासदार की थे। तो ऐसे आढळराव पाटील है। तो आपकी पसंद किस? अपना इधर शिरूर लोकसभेच्या संदर्भामध्ये तिरंगी लढत होत असताना आपण नागरिकाकडनं, मतदारांकडनं या त्यांची मनातला खासदार व पसंती विचारत असताना एकीकडं अमोल कोल्हे तर दुसरीकडं आढळराव पाटील या दोघांचंही नाव चर्चेत जोरदार चालू आहे। आणि याचमध्ये काही नागरिकांनी इथल्या व्यवस्थेवर, इथल्या सरकारावरती मोठा आरोप देखील केलेला आहे आणि जो छोटे मोठे व्यावसायिक आहे ते व्यावसायिक करत असताना त्यांना प्रचंड त्रास देण्याचं काम या भोसरी विधानसभेमध्ये होत असल्याचं आपल्याला समोर आलं।